मकर राशी, सावधान. जीवनात आयुष्य बदलणारी व्यक्ती येणार. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की तुमचे नशीब तुमची साथ देत नाही, पण मंडळी, पुढील काही दिवसात एक अशी घटना घडू शकते जी तुमच्या विचारांना हादरवू शकते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही घटना पैशाच्या संबंधित असू शकते, प्रेमाच्या संबंधित असू शकते किंवा एखाद्या अशा व्यक्तीशी संबंधित असू शकते जिथे तुम्ही सध्या विचारही करत नसाल. पण ती व्यक्ती कोण आहे? ही फक्त व्यक्ती जुनी ओळख आहे का? तुमची भूतकाळातील कोणी आहे की एक नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे? ग्रहांचे संकेत सांगतात की 30 जून पूर्वी तुम्हाला संकेत मिळणार आहेत. फोन कॉल किंवा एक मेसेज किंवा एक भेट तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. मकर राशी, तुम्ही मेहनती आहात, जिद्दी आहात आणि संघर्षातून मार्ग काढणारे आहात. पण गेल्या काही महिन्यात तुम्हाला जे अडथळे आले ते आता सांगण्याच्या मार्गावर आहेत. पण सावधान, प्रत्येक व्यक्ती तुमच्या भल्यासाठी असं करत नाही. म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे ती व्यक्ती कोण असू शकते, कोणता मोठा संकेत तुम्हाला मिळणार आहे, 30 जून पूर्वी कोणती घटना घडू शकते आणि शेवटचा गुप्त संकेत जो अनेक मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात बदल आणू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज सत्य तुम्ही ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य असू शकते. मकर राशी, तयार आहात का त्या व्यक्तीचे रहस्य जाणून घेण्यासाठी? चला तर मग सुरू करूया. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण जाणून घेऊया सध्या ग्रहस्थिती तुमच्याबद्दल काय सांगत आहे. तर 30 जूनपूर्वी तुमच्या घडणाऱ्या त्या मोठ्या घटनेचे संकेत कुठून मिळत आहेत? गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण त्यानुसार फळ मिळत नाही. काही कामे शेवटच्या क्षणी अडकतात, काही लोकांचा विश्वासघात केला असेल किंवा काही संधी तुमच्या हातातून विसरल्या असतील. पण मकर राशी, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो आणि तुमच्या आयुष्यात जो प्रकाश हळूहळू दिसू लागला आहे, तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनिदेव काहीही मेहनत व्यक्तीला रिकाम्या हाताने ठेवत नाही. ते वेळ घेतात, परीक्षा घेतात, पण योग्य वेळ आली की नक्की फळ देतात. याच कारणामुळे सध्या तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही घटना पुढे जाऊन खूप मोठे परिणाम देऊ शकतात. काही मकर राशीच्या लोकांना असे जाणवेल की जुन्या गोष्टी पुन्हा समोर येत आहेत. एखादी जुनी ओळख, जुने संपर्क किंवा पूर्वी अर्धवट राहिलेली संधी पुन्हा तुमच्यासमोर येऊ शकते. आणि इथे होतो सुरू एक व्यक्तीचा गोष्ट. कदाचित ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी जोडलेली असेल, कदाचित ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल पण योग्य वेळ नसल्यामुळे दूर गेली असेल, किंवा कदाचित अशी व्यक्ती असेल जिची अपेक्षा अजिबात केली नसेल. ग्रहांचे संकेत असे सांगतात की पुढील काही दिवसात तुमच्या जीवनात संवेदनाचे महत्त्व खूप वाढणार आहे. एखादा फोन कॉल, एखादा मेसेज, एखादी अचानक भेट यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकते. मकर राशीच्या लोकांना एक खास सवय असते, ती कोणावर लगेच विश्वास ठेवत नाहीत. हाच काळ आहे तुमच्या सर्वात मोठी ताकद ठरणार आहे, कारण पुढे येणारा प्रत्येक व्यक्तीची भूमिका सारखी नसते. काही लोक तुमच्यासाठी संधी घेऊन येतील, काही लोक तुमची परीक्षा घेतील आणि काही व्यक्ती अशी असेल ती तुमच्या भविष्याची दिशा बदलू शकते. पण ती व्यक्ती कोण आहे? ती तुमच्या प्रेम जीवनाशी संबंधित आहे का? ती तुमच्या पैशाच्या संबंधित आहे का? ती तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल घडवणार आहे का? याचे उत्तर आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत, कारण पुढील भागात मी सांगणार आहे की ती व्यक्ती नक्की कोण आहे आणि कोण असू शकते आणि 30 जूनपूर्वी तिची एंट्री कशी होऊ शकते तुमच्या आयुष्यात. मकर राशीच्या मित्रांनो, आता आपण त्या प्रश्नाकडे येऊया ज्याचे उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. ती व्यक्ती नक्की कोण आहे? ग्रहांचे संकेत सांगतात की 30 जूनपूर्वी तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते. मकर राशीच्या व्यक्तींनो, या काळात कोणावर विश्वास ठेवू नका. समोरची व्यक्ती कितीही गोड बोलणारे असले तरी तिचे शब्द नव्हे तर तिची कृती पहा, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. काही लोक तुमच्या यशामुळे तुमच्या जवळ येतील, पण काही लोक तुमच्या मदतीसाठी येतील आणि काही लोक फक्त तुमच्या आयुष्यात गोंधळ निर्माण करण्यासाठी येऊ शकतात. म्हणूनच पुढील काही दिवस तुमच्यासाठी निरीक्षणाचे असतील. कोण तुमच्यासाठी संपर्क साधणार, कोण तुमच्याबद्दल अचानक रस दाखवणार, कोण तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करतात, प्रयत्न करतात, या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या, कारण त्या व्यक्तीचा संकेत या 5 गोष्टींमध्ये लपलेला असू शकतो. विशेष म्हणजे काही मकर राशीच्या लोकांना 20 जून ते 30 जून दरम्यान एखादी अशी माहिती मिळू शकते जी त्यांना अनेक दिवसापासून माहीत नव्हती, आणि हे सत्य समोर आल्यानंतर त्याचे काही निर्णय पूर्णपणे बदलू शकतात. कदाचित म्हणूनच वारंवार एकच गोष्टीकडे इशारा करत आहे. ती व्यक्ती येणार आहे, पण त्या व्यक्तीच्या आगमनामुळे तुमचा पैसा, करिअर आणि नशिबावर नेमका काय परिणाम होणार आहे याचे उत्तर पुढील भागात जाणून घेऊया.
तर मंडळी, मकर राशीच्या मित्रांनो, आता आपण त्या गोष्टी जाणून घेणार आहोत की त्या व्यक्तीच्या आणि 30 जूनपूर्वी घडणाऱ्या घटना तुमच्यात पैसा कसा येईल आणि नशिबावर नेमका काय परिणाम करू शकतो. ग्रहांचे संकेत सांगतात की मकर राशीचे अनेक लोकांसाठी हा काळ अधिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या काही महिन्यापासून ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या आता मार्गी लागू शकतात. अडकलेले पैसे, थांबलेले काम, रखडलेले व्यवहार यामागे अचानक गती होऊ शकते. काही मकर राशीच्या लोकांना अशी संधी मिळू शकते जी पूर्वी फक्त स्वप्नात पाहिली होती आणि विशेष म्हणजे ही संधी एखाद्या व्यक्तीमार्फत येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणूनच सुरुवातीपासून आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत तिचे महत्त्व खूप मोठे असू शकते. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला नवीन नोकरीची माहिती देईल, कदाचित एखाद्या व्यवसायाची संधी दिली किंवा कदाचित तुमच्यासाठी बंद झालेले एक दार पुन्हा उघडेल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा नशीब बदलण्याची वेळ जवळ येते तेव्हा अनेकदा अडथळे वाढतात. म्हणूनच पुढील काही दिवस जर एखादी छोटी गोष्ट अडचण आली तर घाबरू नका, कारण ते कायमची नसणार. मकर राशीच्या लोकांना सर्वात मोठी ताकद म्हणजे ज्याची मेहनत आणि ज्याची शिस्त आणि हाच गुणाचं फळ बघता मिळण्यासाठी हेच फळ तुम्हाला मिळण्यासाठी आता वेळ जवळ येत आहे. काही लोकांना नवीन कामाची ऑफर मिळू शकते, काहींना भरतीची बातमी देखील येऊ शकते, काहींना व्यवसाय असा ग्रह किंवा संपर्क मिळू शकतो ज्यामुळे उत्पन्न वाढू शकते. मंडळी, सावधगिरी आवश्यक आहे. या काळात कोणत्याही कागदपत्रावर साईन करण्यापूर्वी सर्व माहिती नीट वाचा. कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयात घाई करू नका, कारण योग्य निर्णय घेतल्यास ही वेळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. ग्रहांचे आणखीन एक संकेत सांगतात की 30 जूनपूर्वी एखादी अशी एक माहिती सत्य तुमच्यासमोर येऊ शकते ज्यामुळे तुम्ही आर्थिक किंवा करिअरबद्दल संबंधित मोठा निर्णय घ्याल आणि तो निर्णय तुमच्या पुढील अनेक वर्षाच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. पण पैसा आणि करिअर एवढेच नाही तर त्या व्यक्तीची संबंध तुमच्या भावनिक जीवनाशी असू शकतो. तुमच्या भावनिक जीवनाशी देखील हा संबंध असू शकतो. प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंबामध्ये कोणते बदल दिसत आहेत याबद्दल आपण पुढील भागात सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. कारण पुढील भागात उघड होणार आहे की एक असे रहस्य जे अनेक मकर राशीच्या लोकांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर असू शकते. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या विषयाकडे नेणार आहोत ज्याबद्दल अनेक जण सर्वात जास्त उत्सुक असतात. प्रेम, नातेसंबंध आणि मनाशी जोडलेली गोष्ट. सुरुवातीपासून आपण ज्या विशेष व्यक्तीबद्दल बोलत आहोत तिचा संबंध फक्त पैसा किंवा करिअरशी असल्यास असे नाही, तर अनेक मकर राशीच्या लोकांसाठी ही व्यक्ती भावनिकदृष्ट्या किंवा महत्त्वाची ठरू शकते. कदाचित ही व्यक्ती तुमच्या भूतकाळातील असू शकते, ज्याच्याशी कधी या काळात खूप जवळचे नाते होईल, पण परिस्थितीमुळे अंतर निर्माण झाले. मकर राशीच्या लोकांना अचानक जुन्या अडचणी जाग्यास आल्यासारखे वाटतील. एखादा मेसेज, फोन किंवा सोशल मीडियावरून संपर्क पुन्हा सुरू होऊ शकतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधू शकते. काही लोकांसाठी ही नवीन व्यक्ती असू शकते, तर सुरुवातीला साधी ओळख वाटणारी ही व्यक्ती हळूहळू तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान निर्माण करू शकते. मकर राशीच्या व्यक्तींनो, मन सहजासहजी कोणावर जडत नाही, तर ते आधी निरीक्षण करतात, समजून घेतात आणि मगच कुणाला तरी मनात स्थान देतात. आणि यावेळी तुम्ही तेच करणार आहात. पण लक्षात ठेवा, भावनांच्या भरात कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका, कारण ग्रह सांगत आहेत की या काळात आकर्षण आणि वास्तव यामागे फरक ओळखणे खूप गरजेचे आहे. ज्यांच्या आयुष्यात कथित जोडीदारांना त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा वेळ ठरू शकतो. गैरसमज दूर होऊ शकतो, मनातील न बोललेल्या गोष्टी देखील बोलल्या जाऊ शकतात आणि नात्यात पुन्हा एखादा विश्वास निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील नातेसंबंधामध्ये सुधारणा दिसू शकते. काही दिवसापासून चालू असलेले वाद किंवा तणाव कमी होऊ शकतात. मकर राशीच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.